हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? नीतूज होम किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आज आपण एक नवीन भाजी बनवणार आहोत. ही भाजी तुम्ही पाहू शकता कशाची आहे. हे आहेत जिवतीची फुलं किंवा याला झटुलीचे फुलं म्हणतात किंवा दोडीची फुलंसुद्धा याला म्हणतात. याचं काही आणखी नाव असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर या भाजीला काहीच नाही, आपल्याला 5-10 मिनटं लागतात बनवायला. हे फक्त आपल्याला थोडी निवडून घ्यायची, त्याच्यातले जे पानं आहे ते काढून घ्यायचे आणि हे जे अशी देठं आहेत फुलांचे ते सुद्धा काढून घ्यायचे. छान ही भाजी टेस्टला एकदम छान लागते आणि चविष्ट पण लागते. ही भाजी फक्त याच दिवसात पावसाळा सुरू झाला की जून जुलैमध्ये ही 1-1.5 महिन्याच ही भाजी आपल्याला बाजारात मिळते आणि ही भाजी महागसुद्धा असते. आता ही भाजी एवढी तुम्हाला दिसत आहे, एवढीच भाजी आम्ही 80 रुपयाची आणली होती. या भाजीला चांगलं 4-5 वेळेस धुवून घ्यायचं आहे. 2 कांदे, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. चांगलं तेल तापलं आपलं की त्याच्यात आपण जिरा टाकायचं आहे. जिरा तडतडला की त्याच्यात आपण कांदे आणि मिरच्या टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. ही भाजी चवीला खूप छान असते आणि जर तुम्हाला का बाजारात दिसली तर आवर्जून ही भाजी तुम्ही घेऊन या. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. नंतर याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि लसूणसुद्धा फ्राय केलं आहे. आता ही जी भाजी आपण धुतलेली आहे, हे फुलं हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. बस एवढंच साहित्य याला लागतं, जास्त काही झंझटचं काम नाही. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यावर झाकून ठेवून द्यायचं आहे. ही फुले फक्त जंगलातच आढळतात, असं हे काही शेतामध्ये वगैरे लावता येत नाही. धुऱ्यावर बंधाऱ्यावर याची वेली दिसतात आणि हे जे लोक विकणारे आहेत ते शेतात जंगलात जाऊन हे फुलं तोडून आणतात, म्हणून ही भाजी महागसुद्धा असते. आता आपली भाजी तयार झालेली आहे. छान एकदम कमी होऊन जाते ही भाजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो जरूर करा.